आज मी गणपती डेकोरेशन कसं केलं आहे त्याची छोटीशी झलक तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण तर व्हिडिओ मी बनवू नाही शकले, त्यामुळे शॉर्ट्समध्येच तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर मी 6-6 फुटाच्या 2 पाईप आणलेले आहेत आणि एक 4 फुटाची. हा पाईप आपल्याला नळाचे जे फिटिंगची दुकान असतात तिथं मिळतात. त्यानंतर मी हा गोल्डन कलर आणलेला आहे. ज्या पेंटचे दुकान असतात ना तिथून हा गोल्डन कलर मी घेतलेला आहे. या गोल्डन कलरमुळे काय होतं, पाईप आपली प्लास्टिकची आहे असं वाटत नाही. आपण ही लोखंडाची आणली अशी वाटते. त्यामुळे गोल्डन कलर हा कंपल्सरी मारून घ्यायचा आहे. त्यामुळे लुक सुद्धा छान येतो. आणि माझ्याकडे ब्रश नव्हते त्यामुळे मी मेकअपचे ब्रश यूज केले. जे मी यूज करत नाही ते ब्रश मी वापरलेले आहेत. तुम्ही वापरून मम्मीचा मार खाऊ नकात. त्यानंतर कलर दिलेल्या पाईपला मी 2 तास उन्हामध्ये छान सुकवून घेतलं आणि अशा प्रकारे डेकोरेशन करून घेतलं. या ज्या तुम्हाला सरळ उभा राहिलेल्या पाईप दिसतायत त्या मी कुंड्यांमध्ये फिक्स करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ते एवढ्या व्यवस्थित उभा राहिलेले आहेत. त्यानंतर छान असं डेकोरेशन करून घेतलं आणि गणपती बाप्पांना विराजमान केलं.